अपघातात रांगोळीचा कॉलेज युवक ठार, 2 जखमी. अवैध मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरने घेतला बळी. हुपरी इचलकरंजी मार्गावरील मानकापूर फाट्यानजीक डंपर व मोटरसायकलच्या धडकेत रांगोळी येथील कॉलेज युवकाचा जागीच मृत्यू झाला. गणेश बाबासो कांबळे, वय वर्ष 18 असं ठार झालेल्या युवकाचं नाव आहे. तर अर्जुन रमेश मिरचे, वय वर्ष 18, साहिल कुबेर कांबळे तिघेही राहणार रांगोळी गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी अर्जुन मिरचे याची प्रकृती चिंताजनक आहे. सदर घटना सायंकाळी 5च्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक माहिती अशी की गणेश कांबळे, अर्जुन मिरचे, साहिल कांबळे हे तिघे 12वीचे गुणपत्र काढण्यासाठी इचलकरंजीला गेले होते. दुचाकी MH0956 इचलकरंजीहून रांगोळीकडे येत होते. याचवेळी मुरमाने भरलेला डंपर MH51C1242 इचलकरंजीकडे जात होता. दुचाकी व डंपरची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील तिघे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. यावेळी नागरिकांनी त्यांना उपचारासाठी इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात घेऊन गेले असता गणेश कांबळे याचा जागीच मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. तर अर्जुन मिरचे याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवलं असून प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या रेंदाळ येळकुड रांगोळी भागातील मुरुम मानकापूर मार्गे मोठ्या प्रमाणात गौण खनिज इचलकरंजीला बेकायदेशीरपणे नेलं जात आहे. त्यामुळे भरधाव जाणारे डंपरने अनेकांचा जीव घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून काल मानकापूर जवळ झालेल्या अपघातात एका निष्पाप कॉलेज युवकाचा बळी गेला. तरी 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत. या बेकायदेशीर मुरुम वाहतुकीला आळा कोण घालणार अशी मागणी आता जनतेतून होत आहे. घटनास्थळावरून मुख्य संपादक प्रशांत कांबळे.